असं आमच्या सर्व महाराष्ट्र केसरींचं म्हणणं आहे. कारण उद्या मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यातील एक क्रीडा मंत्री सुनीतराव वहिनी जे आहेत, उपमुख्यमंत्री पण आहेत, क्रीडा मंत्री पण आहेत. खरं अजितदादांनी कुस्ती क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळं ह्यावर उद्याच्या उद्या तोडगा निघेल अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. म्हणून उद्या आम्ही आझाद मैदानाला लाक्षणिक उपोषण करतोय. लाक्षणिक यासाठीच म्हणतो की आम्ही लक्ष वेधतोय सरकारचं आणि साकडं आंदोलन करतोय की आमचे म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. आणि कुस्ती क्षेत्रात जी खदखद चालू आहे, खरं आज कुठंतरी हेळसांड चालू आहे, ती थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. उद्या निर्णय होईल ही सर्व आमच्या महाराष्ट्र केसरींची अपेक्षा आहे. आज खरं सांगली कोल्हापूरचीच महाराष्ट्र केसरीत आहोत. पुण्यामध्ये आज आम्ही 5 वाजता पोहोचल्यानंतर पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, परभणी, बीड तिथील सर्व कुस्ती शौकीन महाराष्ट्र केसरी असे सर्वजण मिळून आम्ही मुंबईला आज मुक्कामी जाणार आहोत आणि उद्या आझाद मैदानावर उपोषण बसणार. शिंदे सेनेचे नेत्या तुम्हाला शासनाच्या विरोधात आंदोलन करावं लागतं. मी तुम्हाला परवाही सांगितलेलं आहे. मी शिवसेना पक्षाचा पदाधिकारी ह्याच्या अगोदर मी एक महाराष्ट्र केसरी आहे आणि महाराष्ट्र केसरीची हेळसांड चाललेली आहे. आणि आज आम्ही सरकारच्या विरोधी आमची कुठलीही भूमिका नाही. आज आमच्या संघटनेला कुठलाही विरोध नाही. हे पण समजून घ्या सर्व पत्रकार बंधूंनी की सरकारला व कुठल्याही संघटनेला विरोध नाही. कुठलीही एकच संघटना असावी आणि सरकारला आज आम्ही साकडं घालायला चाललेलो आहोत. त्यामुळे आम्ही आज सरकारच्या विरोधात कुठली भूमिका नाही, फक्त यातून तोडगा काढावा एवढीच विनंती करायला चाललेलो आहोत.